नमस्कार. एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटनेबद्दल महाराष्ट्र निवडणुकीच्या संदर्भात मी तुमच्यासमोर अपील करायला आलो आहे. आज दिवसभर मराठी न्यूज चॅनल आणि संध्याकाळी हिंदी न्यूज चॅनल आणि इंग्लिश न्यूज चॅनलमध्ये 9 लाख रुपये विरारमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे जेव्हा तिथं बैठक घेत होते तिथं त्यांच्याकडनं मिळाले तसे दुष्प्रचाराला आता ते त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि ते मीडियासुद्धा त्याला आता ते त्यांना कळून चुकलं आहे की 175चं क्रॉस करून महायुती 180-190 सीटपर्यंत जात आहे. तर त्याला कुठंतरी ब्रेक घालावे ह्यासाठी आता ही खोटी बातमी पसरवण्यात आली आहे. 5 कोटी रुपये असं काँग्रेस क्लेम करते आणि प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उभाटाची क्लेम करते आहे. पण 5 कोटी जे सुटकेस दाखवायला लागलेत, आता मला हे माहीत नाही त्या सुटकेसीमध्ये 5 कोटी रुपये कसे मावतील. आता तुम्ही आरोप करता, ते आरोप करायला काही अभ्यंतर नाही आहे, पण तरीसुद्धा हताशेने निराशेने जर तुम्ही असं करत असाल तर हिंदू दुप्पटीने जागा झालेला आहे. ह्या व्हिडिओच्या मार्फत आणि एकदा मी तुम्हाला विनंती करतो, उद्या सकाळी 7 वाजता मतदान चालू आहे. मी जे हे मेसेज देत आहे ते हिंदू धर्माच्या रक्षणेसाठी आहे. हिंदू आणि हिंदुत्व जर महाराष्ट्रामध्ये टिकायचं आहे आणि ज्या महाराष्ट्राच्या गाजापट्ट्या झाल्यात त्यांना हळूहळू कमी करायच्या, त्या गाजापट्ट्या वाढवून द्यायच्या नाही आहेत. तर त्यासाठी सगळ्या हिंदू बांधवांनी लवकरात लवकर सकाळी पहिले मतदान बाद में जलपान जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी अपील आहे त्या अपीलीला मान्यता देऊन तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, ते कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आणि ही जी अफवा आहे त्याचं एनकॅश काँग्रेस किंवा आघाडी करून घेतील तर हे त्यांचा मूर्खपणा आहे. आता वेळ टळून गेलेली आहे, 12 तास राहिलेत इलेक्शनला आणि आता ह्याचा इम्पॅक्ट काँग्रेस एनकॅश करतील तर हा काँग्रेसचा मूर्खपणा आहे. काँग्रेसने आपापल्या बूथवर लक्ष द्यावे, तिथं काय परिस्थिती होणार आहे उद्या त्यांची. बुरखेवाले आणि जादीदार टोपीवाले उद्या लाईनीमध्ये राहणार, पण त्याच्याबरोबरसुद्धा आमचा संत समाज, आमचे हिंदू नागरिक, हिंदू कार्यकर्ता आणि पक्षाचे, महायुतीच्या पक्षाचे, तिन्ही पक्षाचे, अजितदादांचे असून दे किंवा शिंदेसाहेबांचे असून दे किंवा देवेंद्र फडणवीसांचे असून दे, हे सगळे नरेंद्र मोदींचे शिस्तीचे सिपाही आहेत. तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसरावा आणि ह्या अफवेवर विश्वास ठेवू नये. जर का असं झालं असतं तर मग FIR पण होत नव्हतं आणि ते 10 लाखाच्या आत असल्यामुळे ती रक्कम कुणाची आहे कुणाच्या हातात. पण मला तर व्हिडिओमध्ये वाटतं की जे भाजपाची बैठक चालली आहे आणि खाली जेव्हा पोलीस स्टेशनामध्ये हे जे पैसे आहेत ते भाजपाच्या कार्यकर्त्यांजवळ नव्हते, ते पैसे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहेत. त्यामुळे ह्याचा काय निष्कर्ष लागेल तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेलसुद्धा. पण त्याच्याबद्दल किंचितही भयभीत न होता ठामपणे उद्या उभा राहून मतदान करून 70 ते 75% मतदान करून महायुती आघाडीला 180 ते 185 जागा मिळवून द्याल, अशी माझी कळकळीची विनंती तुम्हा सर्व मतदार बंधूंना महाराष्ट्राच्या आहे.